मिस्टर प्रदीप मापारे सर यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर प्लीज कम ऑन द स्टेज. नमस्कार. अतिशय सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे, परंतु बराच वेळ झाला टाळ्या काही जोरात वाजत नाही. असं म्हणतात पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. त्यामुळे सर्वात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण की आपल्या मुलांचं कौतुक आपण केलं पाहिजे. अतिशय सुंदर असा या ठिकाणी किड्स आयडियल ड्रीम स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम सर्वांनी सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक होतं, पण काही कारणास्तव बरेच पालक या ठिकाणी येऊ शकले नाही. पण दुसऱ्या वेळेस नक्की तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्याला सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन आलं पाहिजे, कारण की आपल्या मुलांचं कौतुक हे आपण करणार. जर तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिला तर भविष्यात हेच मुलं तुम्हाला वेळ देतील, अन्यथा देणार नाही. खूप सुंदर या ठिकाणी प्रिन्सिपल अनिता धनवे यांनी थीम ठेवली होती, रिश्ते, जे की सध्याच्या ह्या हलकीच्या जीवनामध्ये आणि सध्याच्या काळामध्ये ते बघायला मिळत नाही. 10 बाय 10ची खोली, बाल्यान बाल्याची बायको, याच्या पलीकडं ही विश्व असतं. हे ह्या थीमच्या माध्यमातून अनिताताईनं दाखवून दिलं. या ठिकाणी सासू सुना, भाऊ बहीण, नातेवाईक, मामा हे सुद्धा बघितलं. आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठीमागं आवाज होतोय, कृपया शांत बसावं. या छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर भरपूर साऱ्या स्कूल आहेत. मी बऱ्याच शाळेमध्ये जात असतो आणि त्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मला प्रचंड दुःख होतं या गोष्टीचं. पालकही बोलत नाही, कोण बोलत नाही त्यांना माहिती. परंतु एक खंत आहे, ज्यावेळेस तुम्ही लाखो पैसे त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये भरता, त्याच्यातून आउटपुट काय येतं तुम्हाला? कारण की मी बरेचसं बघितलं, ऑब्झर्व केलं, बराच वेळ झाला मी इथे येऊन. 5 वर्षापर्यंत, 5 ते 10 वर्षापर्यंत हे छोट्या छोट्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर जी असते तर ती 35 वर्षाच्या व्यक्तीच्या 5 पटीमध्ये असते. 30-35 वर्षाच्या व्यक्तीच्या 5 पटीमध्ये. म्हणजे त्यांना एकदा जरी सांगितलं तरी पण त्यांना कळून जातं. मग आपण घरामध्ये त्यांच्यासोबत वागत असताना आपण त्यांच्यासोबत प्रेमानं, त्यांना समजेल असं त्यांचे हट्ट आपण पुरवले पाहिजे. त्यांच्यासोबत कसं जास्तीत जास्त वेळ आपल्याला देता येईल, किमान दिवसभरातून संध्याकाळचं जेवण तरी आपण सहकुटुंब सहपरिवार त्यांच्यासोबत केलं पाहिजे. या माध्यमातून या किड्स आयडल स्कूलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, नाममात्र फीसमध्ये ही शाळा चालू आहे. तुम्ही बघितलं हे डेकोरेशन, स्टेज, ह्या हॉलचा खर्च जवळपास आज 1 लाखाच्या जवळपास गेलेला आहे, शूटिंग, कोरिओग्राफर वगैरे. त्यामुळं इतक्या कमी फीसमध्ये इतकी सुंदर शाळा आणि वैयक्तिक लक्ष देणारे टीचर वर्ग, खूप सुंदर शाळा आहे. खरंच काही कौतुक करावं तुमचं, तितकं कमी. सुंदर असं या ठिकाणी संभाजीनगरमध्ये तुम्ही छोटंसं रोपटं लावलं, परंतु येणाऱ्या भविष्यकाळामध्येच या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी पंचकृषीतून आलेले मान्यवरांसाठी 2 शब्द बोलू इच्छितो. जैसे रात को आसमां में नजर आते हैं सितारे, जैसे रात को आसमां में नजर आते हैं सितारे, आपके आने से यहाँ वारे हो गए न्यारे, और आप यहाँ आए तो हमें ऐसा लगा जैसे श्री कृष्ण के घर पे सुदामा पधारे, जैसे श्री कृष्ण के घर पे सुदामा पधारे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो.
त्यांचे सारे लोक आहेत क्षणाले अमृताचे, त्यांचे सारे लोक आहेत क्षणाले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज नीता धनवे, अच्छा, आज काय थीम होती मॅडम शाळेमध्ये? रिश्तेची. अच्छा, गेस्ट कोण कोण आले होते आपल्याकडे? सुभाष बोंद्रे, दिव्य मराठीचे. आपल्या शाळेचा काय ॲड्रेस आहे मॅडम? वसंत नगर, की सायडर ड्रीम स्कूल, वसंत नगर. आपली शाळा कितपर्यंत आहे? प्री प्रायमरीच आहे. पुन्हा द्या डिटेल ॲड्रेस डिटेल द्या ना. वसंत नगर, जवाहर कॉलनी, वसंत नगर. ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांकित अशी स्कूल आहे आमची आणि खूप नाममात्र फीसमध्ये आम्ही ही शाळा चालवतो. आमच्या मित्रांच्या वडिलांना खूप म्हणजे रोजचे समजा. हां इच्छा होती किंवा काहीतरी शाळा असली पाहिजे. बरोबर. या माध्यमातून सुंदर अशी शाळा चालवतो. नाममात्र फीस आहे. कमीत कमी फीसमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना देता येईल त्या पद्धतीनं आम्ही देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत.